नमस्कार मंडळी. काही दिवसांपूर्वीच एक खूप मोठ्या फ्रँचायझीचा चित्रपट जे आहे ते रिलीज झाला होता. या मूव्हीचं नाव आहे बघा ये रे ये रे पैसा 3. हा मूव्ही अपेक्षेप्रमाणे एवढ्या मोठ्या फ्रँचायझीचा असूनही बॉक्स ऑफिसवरती चालला नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण या चित्रपटाचे न चालण्यामागचे कारण बघूयात की काय कारण असू शकतं की एवढा मोठा फ्रँचायझीचा चित्रपट असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती आदळला. कारण की जवळपास 1 कोटी ही कमाई या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरती झाली नाही. तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पहा. टेनिया बोल, कुठची फोडू, उजवीकडची का डावीकडची? आता पहिला मुद्दा म्हणजे की हा चित्रपट का चालला नाही, तर चित्रपटाचं कथा आणि लेखन. कथा जे आहे कुठेतरी चित्रपटाचं जे सादरीकरण होतं कथेमध्ये ते तेवढं बरोबर जे आहे ते जमलं नाही बघा. ऑडियन्स जे आहे त्यांना काहीतरी नाविन्य पाहिजे होतं, काहीतरी नवीन पाहिजे होतं, परंतु तेच विनोद त्याच गोष्टीमुळं हा चित्रपट कुठेतरी मागे पडला. दुसरा मुद्दा म्हणजे बघा की विनोद आणि सादरीकरण. म्हणजे चित्रपट जो असतो ना बघा त्यामध्ये कॉमेडी, आता हे तर मेन चित्रपट जे होता कॉमेडीच्या भरवशावरती चालणार होता, परंतु कॉमेडी जी आहे थोडीफार क्रिंजफुल वाटली बघा. तेच डायलॉग्स रिपीट करण्यात आले आणि थोडंफार प्रेझेंटेशन जे आहे त्यामुळे कुठेतरी हुकलं. कारण की जेव्हा विनोद असतं त्यावेळी टायमिंग खूप इम्पॉर्टंट असतो आणि ते कुठेतरी हुकलं, त्यामुळे हा चित्रपट जो आहे परत मागे पडला. आता तिसरा मुद्दा म्हणजे की अभिनय आणि स्टार पॉवर, म्हणजे की ॲक्टिंग आणि स्टार पॉवर तिसरा मुद्दा बघा. तिसरा मुद्दा, आता ॲक्टिंग जर पाहायला गेलं तर एवढे सारे गाजलेले कलाकार असूनही कोणीच काही वेगळं करून दाखवलं नाही बघा. काहीतरी स्टँड आउट झालं पाहिजे होतं, ऑडियन्सला लक्षात राहायला पाहिजे होतं, असं काहीतरी कोणी करूनच दाखवलं नाही. त्यामुळे नक्कीच. आणि दुसरं म्हणजे की एक नवीन कोणतातरी चेहरा असायला पाहिजे होता, जेणेकरून ऑडियन्स जे आहे त्याला बघण्यासाठी तरी चित्रपटगृहामध्ये गेली पाहिजे होती, परंतु असं दोन्हीपैकी कोणतंही काही घडलं नाही या चित्रपटाच्या बाबतीत. चौथा मुद्दा असा की दिग्दर्शन आणि टेक्निकल कमतरता म्हणू शकतो आपण. तर दिग्दर्शक जे आहे चित्रपट, की त्यांनी चित्रपटाची जी कथा होती त्याला तेवढी उंचीच दिली नाही बघा. कथा जी आहे एक सलग चालल्यासारखी चालत होती, त्यामुळे काय जे असं झिगझॅग थोडंफारही झालं नाही. एक सलग कथा चालल्यामुळं तेवढं काही वेगळं फ्रेश ऑडियन्सला काही वाटलं नाही, जेणेकरून ऑडियन्स चित्रपटाला जाऊन भेट देईल. त्यामुळं थोडाफार आपण म्हणू शकतो की एक आस्पेक्ट हेही असू शकतो. 5वा पॉईंट म्हणजे स्पर्धा आणि वेळ. कॉम्पिटिशन तर होतंच या चित्रपटाला, कारण की बॉक्स ऑफिसवरती हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा या चित्रपटाची टायमिंगच चुकली असं आपण म्हणू शकतो. कारण की बॉलिवूडचे खूप मोठे चित्रपट या चित्रपटासोबत क्लॅशमध्ये रिलीज झाले, जेणेकरून या चित्रपटाला खूप आपण म्हणू शकतो की संघर्ष करावा लागला स्क्रीन्स मिळवण्यासाठी, ज्यामुळे प्राईम टाईमही मिळाला नाही आणि तेवढ्या काही स्क्रीन्सही मिळाल्या नाही, जेणेकरून हा चित्रपट काहीतरी परफॉर्मन्स करून दाखवेल. आता मेन म्हणजे की लास्ट पॉईंट म्हणजे सहावा पॉईंट असा की फ्रेंचायझीचा थकवा आपण म्हणू शकतो. फ्रेंचायझीचा थकवा म्हणजे कसं की आता हा चित्रपट तिसरी इन्स्टॉलमेंट होता बघा. पहिले ये रे ये रे पैसा 1 आलता, नंतर 2 आलता व नंतर 3 आलता. तर ऑडियन्स जे आहे प्रत्येक चित्रपटाचा जसा पार्ट येतो काहीतरी एक्सपेक्टेशन्स हाय होत राहतात त्यांच्या आणि काहीतरी वेगवेगळं त्यांना पाहावयास वाटतं, परंतु त्यांना जेवढं एक्सपेक्टेशन होतं त्यापर्यंत हा चित्रपट पोहोचला नाही. त्यामुळे ऑडियन्स जे आहे त्यांनी आपण म्हणू शकतो की सरासर हा चित्रपट नाकार. मित्रांनो, हा चित्रपट जो आहे ये रे ये रे पैसा 3 बॉक्स ऑफिसवरती आदळला, कारण की ना या चित्रपटामध्ये काही नाविन्य होतं, ना ताजेपणा होता, ना तेवढे भारी डायलॉग्स होते व भरपूर काही गोष्टी होत्या. त्यामुळे हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती चालला नाही. तुमचंही मत नक्की मला याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये सांगा बघा की तुम्हाला याबद्दल काय वाटतं व काय नाही. हा चित्रपट जो आहे ये रे ये रे पैसा 3 का चालला व काय नाही. धन्यवाद.